आपण पाहतोय भाजपमध्ये आता अनेक इतर पक्षांमधून इन्कमिंग सुरू झालेलं आहे आणि हीच ती दृश्य आपण पाहतोय अनेक कार्यकर्त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाची। भाजपमध्ये आज मोठा पक्षप्रवेश होतोय, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे। कारण ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर आणि पुण्यातले काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतायत। नरिमन पॉइंट इथल्या प्रदेश कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडतोय। भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच आहे। माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे पुत्र या पक्षप्रवेशाला आपण बघतोय अनेक दिग्गज उपस्थित आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील तसंच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते पुण्यात या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित आहेत। सुरेंद्र बापू पठार यांचा पक्षप्रवेश होणार आहे। बाळासाहेब धनकवडे यांचा देखील आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। तसंच सायली रमेश वांजळे हे देखील आज सगळेच कार्यकर्ते आणि नेते महत्त्वाचे इतर पक्षातले त्यानंतर सौ पायल विलाजी पुण्यामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय। पायलताई राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत। आता भारतीय माजी आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे ही देखील आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करते। त्यामुळे एकूणच ठाकरेंना धक्का बसतोय। पुण्यात भाजपचं इन्कमिंग सुरू आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाजपचं अनेक ठिकाणी इन्कमिंग सुरू आहे। इतर अनेक पक्षांमधून अनेक मोठे कार्यकर्ते नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरे, राष्ट्रवादी यासह काँग्रेस इतर अनेक पक्षांना मोठा धक्का बसलाय। पुढे येऊ द्या। कार्यकर्ते मागे आहेत, ज्यांचा प्रवेश आहे त्यांना संतोषजी मते, खंडू सतीशजी लोंढे। बोलो भारत माता की, भारत माता की। मामा उर्फ अनिलजी तुपे यांनी व्यासपीठावर यायचंय। प्रशांत मामा तुपे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत। सर्वांना विनंती की आपण बसून घ्यायचे। बोलो भारत माता की, भारत माता की। यानंतर मी मुरली अण्णांना विनंती करतो की त्यांनी विराज तुपेजी आहेत का, त्यांनी व्यासपीठावर यायचंय। यानंतर मुरली अण्णांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। इंदिराताई तुपे जरा कार्यकर्त्यांना वर येऊ द्या। यानंतर मुळशीमधील काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आहे। भानुदास भाऊ पानसरे माजी सफायत पंचायत समिती मुळशी, आतापर्यंत उभाटा गटामध्ये कार्यरत होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। मी रवी भाऊंना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं। गणेश पानसरे, गणेशजी पानसरे उपतालुका प्रमुख उभाटा गटामध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। संतोष काका पानसरे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तालुका, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। कृष्णकुमार पानसरे तालुका संघटक उभाटा गट मुळशी। आनंद माजिरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस। सुहासजी पानसरे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस। किरणजी साठे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत। सचिनजी पानसरे शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी आहेत, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। मुळशी येथील सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। माननीय रवी भाऊ, चंद्रकांत दादा, मुरली अण्णा, गणेशजी बिडकर, धीरजजी घाटे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सर्व मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। वेगवेगळ्या पक्षातनं ही सर्व कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। यानंतर मी मुरली अण्णांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत करावं। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। पुणेकरांचा आवाज येत नाहीये। मी एकदा 2009 मध्ये मध्य प्रदेशमधील पार्लमेंटसाठी लोकसभेसाठी मी ऑब्झर्व्हर म्हणून गेलो होतो। जवळपास 15 लोकसभा क्षेत्रामध्ये भीन मुरण्याचा खासदार हा 1 लाख मतांनी हरला होता। बंदूक घेऊन लोक घुसलेत भाजपचे आणि त्या खासदाराला जिंकण्यासाठी डीएम वर गोळी बंदूक लावून निकाल फिरवून घेतला
हे तिथल्या लोकांनी मला सांगितलं. हे सगळं असंच चाललं आहे. दादागिरी, गुंडगिरी, धमकी, चोरी, मतचोरी, बोगस मतदार याद्या. मुंबईमध्ये 15 लाख डुप्लिकेट मतं आहे. 3-4 दुबार नावं, तिसऱ्यांदा नावं, चौथ्यांदा नावं, बोगस नावं. हे तर आत्ता स्क्रीनिंगमध्ये 15 लाख सापडलेत. कदाचित हे जास्तही असू शकतील. पण त्याच्या संदर्भात तक्रार देऊनही निद्रावस्थेमध्ये असलेला निवडणूक आयोग काहीच करायला तयार नाही. उलट सत्ताधाऱ्यांना सपोर्ट कसा होईल हेच त्यांचं चाललेलं आहे. ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा आमच्या मतदारसंघात बोगस आयडी मिळाले पोरांना, मोठे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळाले. हे यातून हे लपून राहिलं नाही. बेईमानी करून निवडणुका जिंकायचा एकमेव धंदा आता भारतीय जनता पक्षाने उचललेला आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये राजेश पवार यांनी हजारो लोक जे आहेत ते मंगल कार्यालयामध्ये दाबून ठेवल्याचा प्रकार समोर आला. नांदेडच्या धर्माबादमध्ये हजार लोकांना मंगल कार्यालयामध्ये दाबून ठेवल्याचा आरोप भाजपचे आमदार राजेश पवार असतात. राजेश पवारांनी केलंय. असा आरोप आहे. तेच बोगस मतदान धर्माबाद नगर परिषदेमध्ये. आता त्यांना हार दिसली की ते कुठल्याही स्तराला जातील. कोणाला जीव घेऊन टाकतील, कोणाला डांबून ठेवतील, कोणाला मारून टाकतील. आता 5-5 हजाराचं पाकिट काल आम्ही पाहिलं घुगुस नगर परिषदेच्या याच्या. 5,000 रुपयाचं पाकिट एका मतदाराला प्रलोभन देऊन वाटलं जात आहे. एवढे 5,000 रुपये आले कुठून? एवढे पैसे वाटायला कुठून आले एवढे खोके? असं जर होत असेल तर पुढच्या निवडणुका फेअर कशा होतील? आणि असं नालायक निवडणूक आयोग असं इतकं निद्रावस्थेत असलेलं, कुठलीही त्याचं यंत्र हे नाही, कंट्रोल नाही, कुठली कारवाई नाही, काही त्याच्याकडून काही, हे सगळं बोगसपणा होत असताना कुठे काही ते दिसत नाही. निवडणूक आयोग फक्त निवडणूक आयोग म्हणजे निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर करणं झालं निवडणूक आयोगाचं काम. मग तुम्ही काही करा, हे डोळे बंद करून झोपलेल्या अवस्थेत राहतील. अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका कधी राहिली? कुठे दिसतंय ते? कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई करताना दिसतंय निवडणूक आयोग? हे सगळं होत असताना याला जबाबदार धरून म्हणजे संपूर्ण हे आता भारतीय जनता पक्षाची एक बी टीमच म्हणून काम करते आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. अजित पवार आणि सुनील तटकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत 1 तास बैठक झाली. धर्मनिरपेक्ष मतं महायुतीकडे यावं म्हणून अजितदादा बहुतांश ठिकाणी एकटे लढतील अशी देखील चर्चा महायुतीमध्ये. यापूर्वीच माझा आरोप होता. म्हणजे रोज सकाळी उठून सत्तेसाठी एकमेकाचा मुका घ्यायचा आणि मात्र 2 हिंदुत्ववादी म्हणून एकत्र यायचा आणि तिसऱ्याने निवडणूक मात्र वेगळी लढायची अजित पवारांना. याचा स्पष्ट अर्थ आहे की स्ट्रॅटेजी आहे त्यांची. ही स्ट्रॅटेजी आहे महायुती सरकारची की धर्मनिरपेक्ष आहेत किंवा पुरोगामी विचार आहेत या मतांना, काँग्रेसच्या मतांना छेद देण्याचं काम, त्यांचे मतं डिव्हिजन करण्यासाठीच अजित पवारांना त्या महायुतीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये समावेश करून घेत नाही आहेत. हे स्पष्ट आहे. पण अजित पवार हे सुद्धा जातीय आणि धर्मांध पक्षाबरोबर बसून हे धर्मनिरपेक्ष कसे हे लोक विचार करतील. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 जानेवारीच्या पूर्वी लाडकी बहिणीचा हप्ता जो आहे तो जाण्याची हालचाली सुरू आहे. केवायसी ला सुद्धा एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. या सगळ्या याच्याकडे काय निवडणूक आहे ना, निवडणूक आहे. निवडणुकीच्या आधी यांचे धंदेच झाले आहेत. या सरकारचे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे धंदे झाले. निवडणुकीच्या अगोदर सरकारी तिजोरीची लूट करून पैसे वाटायचे आणि त्या पैशातून निवडणुका जिंकायच्या. सरकारी पैशातून निवडणुका जिंकायचा नवीन फंडा भारतीय जनता पक्षाने आता तयार केला आहे आणि त्यातून निवडणूक जिंकण्याचं काम सोपं करत आहेत.